तर जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आईसाहेबांना भांड्यावर बसून आपण घरातील सगळा राड आवरून टाकला. त्यानंतर आईसाहेबांनी आपल्याला तिंबू नये म्हणून आपण आधी पीठ तिंबून घेतलं. जसं आपण कधीतरी खूप नाक फुगवतो तशीच आज आपली चपाती पण फुगलेली दिसली. गेल्या 4 दिवसापासून पाण्यात ठेवलेल्या या फुलाला बघून आपल्यालाही जर मार्गदर्शनाचं आणि संस्कारांचं पाणी भेटलं तर आपणही असेच फुलू याचा विचार लक्षात आला. दुपारी स्वतःचं आवरलं, डब्बा बनवला, घराला कुलूप लावलं आणि आपण निघालो आपल्या वर्कशॉपसाठी. इथं आल्यानंतर वर्कशॉपसाठी आलो होतो, पण आपल्या कामासाठी नसलेला कार्यक्रमही आपण अटेंड करून टाकला. वर्कशॉपच्या मधल्या ब्रेकमध्ये सिनियरने एका दमात सगळं भाषण म्हणलं, पण आपली मात्र धांदल उडाली. आणि शेवटी साक्षी बडेने तिचं भाषण पूर्ण केलंच. वर्कशॉप सुटल्यानंतर आज काय शिकलो या विचारामध्ये आम्ही बाहेर पडलो. आतापर्यंत रोषणाई असलेला हॉल मात्र एकाएकी काळाकुट्ट पडला. त्यानंतर आपण आलो ड्युटीवर. मंडळी, आपल्या आयुष्यातून हॉस्पिटल ते घर आणि घर ते हॉस्पिटल हा दिनक्रम काही सुटणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.